येते म्या. नक्की काहीतरी झालंय, नाहीतर कामाचा एवढा ध्यास असतो की त्यांना वेळेचं भान राहत नाही. आणि आज जा म्हटल्यावर निघून गेले. काय झालं असेल नक्की? द्या. हो चिरंजीव घ्या टाप्या, गरम आहे. मला बोलला, यांना बोलला, आम्ही सगळं ऐकून घेतलं. ऐकून घेतलं म्हणजे काय? ऐकून घ्यावं लागणारच आहे. आता जन्म दिलाय ना यांना, आता मुलं मोठी झाली, शिंग फुटली यांना, आई बापाची अक्कल काढतायत. यांना मारे दुनियाभरची अक्कल आली. नाही तू आम्हाला बोलतो ते आम्ही कायम ऐकून घेतोच रे, पण रमाला बोलायची काय गरज होती तुला? असं रागून डोळे फाडून बघू नको माझ्याकडे. खरं तेच बोलते मी. सुमीचं लग्न व्हावं, तिचं सगळं चांगलं व्हावं म्हणून रमाने काय काय केलं नाही? तिची बाहेरची कामं सांभाळून घरातली कामं केली, पैशाची मदत केली, सगळं केलं तिने आपल्यासाठी. एवढंच नाही, तुझी बहीण सुमी आपल्या डोक्यात दगड हाणणार होती ना, त्याच्या अगोदर तिला लग्नाला घेऊन आली. आणि तू असं बोलतोस तिला? थोडं प्रेमाने करते, मायाने करते, आणि आपण काय करता? तिला अशी वागणूक देताय, तिला टोचून बोलताय, आश्रित म्हणून तुला हिनवतोय. हा पिंट्या, बिना आई बापाची पोर येते, हाऊस मौस करायच्या वयात जबाबदारी अंगावर आली तिच्या, चांगली पार पाडते ती. आणि आपण कसं वागतं तिच्याशी? आपल्याला जर चांगलं बोलता येत नसेल ना, तर बोलू नये माणसाने, थोबाड बंद ठेवावं. हो युवराज, एक काम करा आमचं, नाही लय उपकार होतील, आयुष्यभर विसरणार नाही. कुठलं काम? जरा बहिणीकडे जा आणि मांडव परतनीला घेऊन या. त्या निमित्ताने तरी बहिणीचं सासर बघा. बहिणीचं सासर लग्नाआधी बघायचं असतं, लग्नाच्या बैठकीला मानानं जायचं असतं. तुमचं काय? तुम्ही वाटेल तेव्हा मला बाजूला काढाल, वाटेल तेव्हा सामील करून घ्याल. सगळं लग्न निस्तरलं ना तुमचं तुम्ही. मग आता मांडव परतनीला पण तुम्हीच घेऊन या. ए पिंट्या, लग्न कसल्या परिस्थितीत झाले ठाऊक आहे ना तुला? सारखं बोलून दाखवू नकोस. आणि हो, तुझा तो अंकुश भाऊ, त्याने तुझे कान भरलेत, त्यावर तर बोलूच नकोस तू. मला शिकवतोय. मी जाणार नाही. काय चाललंय? एक भुंगा गेला की दुसरा भुंगा आहेच आपल्या पाठीला पुजलेला. अरे बाप रे, आज आमच्या मातोश्रींनी अँटिक ज्वेलरीच्या शॉपला भेट द्यायची ठरवलेली दिसते. अगं नाही ग, जरा पॉलिशला द्यायचे होते म्हणून बघत होते कुठले द्यावेत. अच्छा. ए आई, दिस इज सच अ ब्युटिफुल नेकलेस, सो प्रिटी. बघू. खरंच खूप छान दिसते तुझ्यावर. आता तुलाच ठेवा. खरं खूप गोड आहे. आई, पण मला ना कधीपासून ब्रेसलेट हवं होतं. अगं ठीक आहे, मग आजच ऑर्डर करू आपण. तू फक्त डिझाईन दे. आज लगेच? अगं मग आज इतक्या दिवसांनी तू माझ्याकडे काहीतरी मागितलंयस, मला द्यायला नको तुला? ते आपण ऑर्डर करूच, पण हा नेकलेस आता छान पॉलिश करून आला ना की तू तुझ्याकडे ठेव. आई, थँक्यू सो मच. सावकाश. रमा, आ? काय ग आता कसं काय आलं तू अगदी? अगं मामी, मग स्वयंपाक केला म्या आणि छोट्या मालकांना विचारून आले घरी. बरं वाटत नाही का ग? बरी आहे, पण थोडा थकवा आहे. आराम केला की होईल बघ बरं. आणि मग जाईन पुन्हा संध्याकाळी स्वयंपाकाला. काय गरज नाहीये, मी जाईन तिथं, तू आराम कर. हा, अगं एवढं काही झालं नाहीये मामी मला. जाईन मी संध्याकाळी. सुमेची मांडव परतनी होईपर्यंत तू आराम कर. मग पुन्हा एवढ्या सुट्ट्या मिळतील नाही मिळतील. ते पण खरंच आहे. आज पण बायसाहेबांशी बोलायला मला यायचंच होतं. काय ग?
त्यांना जरा विचारते ना आणखीन एखादं काम मिळतंय का म्हणून. खरं तसं गणित काही जमत नाही अगं. अहो मी काय म्हणते, एखाद्याकडची जादाची भाजी तुम्हाला विकायला मिळते का जरा बघा की, तुरी 2 पैसे हाताला लागतील आपल्या. माझ्याही डोक्यात तेच चालतंय बघ. कारण सुमेशच्या लग्नात एवढा खर्च झालाय ना की आता आजारी पडायची पण हिंमत नाही. आजारी पडलो, औषध पाण्याला पैसे कुठे? खरंय तुमचं. आता 1-1.5 वर्ष असंच रेट आलं पाहिजे. मामी हं. या परिस्थितीत मला आणखीन काही मदत करता येत नाही ग. नाही तर अजून काही काम असेल ना तर मी नक्की बघते. अगं तू आधीच काही कमी केलेस का? कष्टाने केले, पैशाने केले. आधी तुझं खूप उपकार झालता ग आमच्यावर, आणि नको लक्ष घालू ह्यात. अगं आम्ही दोघं आहोत ना, बघ तू काय करायचं ते. हं? अगं असं काय म्हणतेस? पर्क नको करू मला. आणि पैशाची जी काही अडचण आहे ती काही फक्त तुमची नाहीये, ती आपल्या समजांची काळजी, आणि ती आपण सगळे मिळून दूर करू. बरं ते सगळं आता राहू दे. आराम करायला घरी आलेस ना, हात पाय धुवून घे आणि आराम कर. जा. काय मग युवा नेते, कसे काय घरचे हाल हवाल? विचारलं का? का नाही बोलवलं सख्या बहिणीच्या लग्नाला ते? जाऊ दे रे युवा नेते, त्यापेक्षा तुम्ही घरी असं विचारा की तुमच्या तरी लग्नाला तुम्हाला बोलवणार आहेत का नाही. गपे. अरे तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? अरे एका भावाला त्याच्या सख्ख्या बहिणीच्या लग्नापासून दूर ठेवलंय, याचं दुःख तुम्हाला नाही कळणार. बावळट. यो नेते या इकडे. अहो या हो. हे बघ, जाऊ दे आता. नशीब समजायचं, सोडून द्यायचं. आणि आता आम्ही तुमच्या घरच्यांसाठी काय केलंय आणि काय करू शकतो याचा अंदाज आलाच असेल तुम्हाला. आला ना, चांगलाच अंदाज आला. तुम्ही किती प्रेमाने प्रयत्न केले माझ्या घरच्यांना रस्त्यावर आणायला, त्यांची इज्जत घालवायला. चांगलाच अंदाज आला मला. ए मंजन भुकट्या, हं? खंबा डाऊन आहे का सकाळी सकाळी? काय बोलतोय भाऊ ना? ए पोपट, पेरू दिसतो का माझ्या हातात? नाही ना, मग नीट मागं जायचं. आम्ही दोघं बोलतोय ना. ए चल बोल, माझ्याशी बोल. काय काय रस्त्यावर आणायचे आणि काय इज्जत घालायची कामं केली मी? बोल ना, बोल. काय अजून काय बोलायचंय? नाही, आणि तुम्हाला काही बोलायचं असेल ना तर मला ऐकायचंच आहे. तुम्ही काय बोलता ते बोला ना. आता बोला. भाऊंना हे पाहिजे, राजकुमार हजर. भाऊंना ते पाहिजे, राजकुमार जीव काढून द्यायला तयार. भाऊंच्या तोंडातनं शब्द बाहेर पडायच्या आधी राजकुमार झेलायला तयार. अहो चांबड्याचे जोडे करून घालायचं बाकी होतं तुम्हाला. मी इथं नसताना माझ्या घरावर बुलडोजर चालवायला निघाला तुम्ही. भाऊ विश्वासघात केलाय तुम्ही माझा, विश्वासघात. हे बघ, बोट नाही दाखवायचं मला, पण अवकातीत राहायचं, कळतंय ना? पण तुझी नाराजी जपायला तू कोण लागून चालला रे एवढ्या? हं? आणि एक लक्षात घे, तुझ्या बहिणीच्या भाल्यासाठी करत होतो हे सगळं. बंटीला तयार केलं होतं मी लग्नासाठी, मुंबईला पाठवणार होतो, सेटिंग केली होती सगळी, पैसा खर्च करणार होतो तुझ्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात घे, सुमीचं स्वप्न त्या रमामुळे मोडले, ते फिटकं डोक्यात. आणि परत जर इथं दिसला ना तर चामड्याच्या पट्ट्याने चामडं सोलील तुझं. निघ. चल.
आज इथे मी आता घरी पोहोचतोय, अर्धा तास लागेल मला अजून. ओके, बर 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 बर, बाय. थांबा एक मिनिट. काय झालं? काही नाही. तुम्ही आता निघालात म्हणजे घरातली सगळी कामं काय? समधी कामं झाली आहेत. येते मी. ओके, गुड नाईट. गुड नाईट. ह्याना एकतर कोणतरी काहीतरी बोललंय किंवा ह्या कोणावर तरी नाराज आहेत, हे नक्की. पण कशामुळे नाराज असतील त्यावेळी? अरे एवढ्या रात्री घराचा रस्ता सोडून मॅडम कुठल्या भलत्याच दिशेला निघाल्या? काहीतरी गडबड आहे, बघायलाच हवं. सिंगे रामा घरात नसते ना की तू पण कामावर गेले असंच वाटतंय बघ मला. असं का ग? अगं कसं आहे ना, तू माझ्याशी बोलत नाहीस, घरामध्ये खेळत नाही, म्हणून मग मला तसं वाटतं. नाही ग मामी, असं काही नाही. आम्ही काय काय खेळणार होतो, चल्लस पण खेळणार होतो, पण बघ ना निघून गेली. बरं वाटत नव्हतं तर नव्हतं जायचं ना. तिच्या बरोबर काय काय खेळायचं ठरवलं होतं मी, माहितीये का? होय, काय काय खेळणार होती ग? चिप्पी चिप्पी, दोर उड्या, काय काय खेळणार होतो आम्ही, पण गेली निघून. आणि म्हणे मी लवकर येणार आहे, अजून येतेच आहे बघ. बरोबर आहे ग तुझं. माहिती उशीर होणार आहे तर कशाला सांगितलं लवकर येणार आहे म्हणून? खरंय तुझं अगदी. मामी, मी अशी वाट तरी पाहिली नसती ना मग तिची. खरंच खरंय अगदी तुझं. एकतर आता सिमरनताई पण नाही माझ्यासोबत मज्जा मज्जा करायला. पण तुला नक्की आठवण कुणाची येते? रमाची का सुमीची? दोघींची. पण आज रमाला खरंच खूप उशीर झाला ग. देवानं यायला हवी ती घरी. मी एक काम करू का, रमा आता घरी आली ना की तिला चांगलं ओरडती बघ, चांगला जाबच विचारते. वय मामी, लय लय रागव तिला. आणि मी रागवते तिला, पण मी तिला रागवत असताना माझी ताई असं करून मध्ये मध्ये पेयच नाही. वय. चिंगडा. देवी आई, माझं काय बी चुकलं असेल तरी मला माफ कर, मला क्षमा कर असं नाही म्हणणार मी. उलट मला शिक्षा कर, जन्माची अद्दल घडव मला. पर तुला बी ठाऊक आहे ना ग, सुमेच्या लग्नात मी समजा अगदी मनापासून केलं होतं. तिचं लग्न व्हावं म्हणून माझ्या परीने कष्ट केले, लग्नासाठी पुढाकार घेतला, मध्यस्थी केली, आणि स्वार्थ तर अजिबातच नव्हता. तिचं लग्न छान व्हावं एवढीच माझी इच्छा होती. पर पिंट्या दादा मला बोलला ना, तेव्हापासून भुंगा भुन 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 करत डोकं पोखरतोय बघ माझं. यातून माझी सुटका कर देवी, यातून माझी सुटका कर. एकतर आधीच मामा मामींनी मला आणि चिंगीला त्यांच्या सोबत ठेवून आमच्यावर लई मोठे उपकार केलेत बघ. त्यात आणखीन माझ्यामुळे त्यांचं समजा चुकीचंच होतंय, वाईटच होतंय असं नको वाटायला त्यांना. आमचा त्रास बी झाला ना तरी बी ते कोणालाच कधीच काय बोलणार नाही. आमच्यामुळे त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार नको बघ. आता यातून तूच मार्ग दाखव, आणि तू माझ्या पाठीशी आहेस हे दाखवून दे बघ.
अहो रमाला जाऊन बघून येतं का? आले नाही घरी अजून. नका आशेनं बघू, कुणी जाणार नाहीये. बरं बाबा, मी जातो आणि बघतो बस. अहो ते चिंगे पार कोमेजून गेले वाट बघून बघून. लहान पोर आहे का ते? ताई बरोबर खेळायला पण वेळ मिळत नाही तिला. या पोरीच्या नशिबातले कष्ट कधी संपणार त्या विरोबालाच ठाऊक बाबा. तुम्ही बघून यायचं. बघ आलो, चल. मोबाईल पहिल्यांदा चुलीत घातला पाहिजे. छोटे मालक तुम्ही? हो, तुम्हाला इथे बघितलं आणि आलो. तब्येत बरी आहे ना तुमची? एक विचारू का? सकाळपासून मी बघतोय तुम्ही अस्वस्थ आहात. नाही जी, असं काही नाही. तुम्ही खोटं बोलताय कळतंय मला. अहो खरंच काही नाही छोटे मालक. प्लीज लपवू नका. मला सांगा, घरी काही प्रॉब्लेम आहे का? अहो खरंच काही नाहीये, म्हंटल ना म्या. ठीक आहे, तुम्हाला मला नसेल सांगायचं तर नका सांगू. हा पूर्णपणे तुमचा प्रश्न. तुम्ही मला सांगावं म्हणून मी तुम्हाला जबरदस्ती सुद्धा नाही करू शकत. एवढ्या रात्री तुम्ही इथे दिसलात, काळजी वाटली म्हणून आलो. इथे आलं की जरा बरं वाटतं. देव आपला ऐकतो नाही ऐकत माहित नाही, पण त्याच्याशी बोलून बरं वाटतं बघा. अच्छा, म्हणजे मी इथून जावं असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, ठीक आहे. तुमच्यामध्ये आणि देवामध्ये माझी अडचण कशाला ना. येतो मी. सॉरी. अहो छोटे मालक, ऐकून तर घ्या. तुमचे आधीच लय उपकार आहेत आमच्यावर. आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही काय काय केलंय, त्यात आणखीन आमचं रडगाणं कशाला? तुम्हाला कशाला त्रास म्हणून नाही सांग. हेच चुकतं तुमचं. आम्ही केलेली मदत तुम्ही उपकार समजून बसता. अहो, तुम्ही जर मला सांगितलं तर कदाचित माझ्याकडे त्याचं उत्तर असेल, आणि समजा नसलं तरीही मन मोकळ केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. बोला, बिनधास्त बोला. आमच्या सुमेचं लग्न झालं आणि तेव्हापासून मला सारखं वाटतंय की माझं लय काहीतरी चुकले. एकतर लग्नाआधी सुमे बी नाराज होती, आणि आता लग्न झालंय, पिंट्या दादा आला तर तो बी लय नाराज आहे माझ्यावर. त्या दळभद्री विश्वाशिवाय दुसरं कोण मिळालं नाही तुम्हाला? त्या प्रतापदादाच्या नादाला लागून सुमीचं लग्न लावून टाकलं. मस्त चाललंय तुझं, एकदम मस्त. अजून काय काय राख करायची ठरवली ना ते सांगून टाक एकदाच. तुम्ही प्लीज आधी रडू नका. डोळे पुसा बघू. ही एकच गोष्ट आहे जी तुम्हाला शोभत नाही. आता तुम्ही जे काही मला सांगितलं ते मलाच काय, तुम्हाला जो ओळखत नाही त्याला जरी सांगितलं ना तरी तो हेच म्हणेल की तुम्हीच बरोबर होता. आणि अगदीच जर निवाडा करायचा झाला तर मी साक्ष द्यायला येईनच की. खरं सांगू, पिंट्या तुम्हाला समजून घ्यायला चुकलाय. त्यात त्याची मित्रमंडळी आहेतच आग लावायला, आणि आता तर काय तोंडावर पडले आहेत, त्यामुळे तेच चितावून देत असतील. पण एक गोष्ट मला पक्की माहिती आहे. कुठली? तुम्ही पिंट्याला नीट समजावलेलं नाही. अहो नाही, मी प्रयत्न केला बोलायचा, परत त्याने. नाही नाही नाही, तसं नाही. तुम्ही त्या दिवशी सुमीला कसं समजावून सांगितलं तसं पिंट्याला समजावून सांगायला हवं. आणि सुमीला मांडवापर्यंत न्यायला मी सुद्धा तुमच्या सोबत होतोच ना. त्यामुळे मला माहिती आहे
तुमच्या भावना खऱ्या आहेत, प्रामाणिक आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात स्वतःला दोष देऊ नका. हो तरी म्हणा. मगाशी तुम्ही म्हणालात ना, देव आपलं ऐकतो की नाही माहित नाही म्हणून. तर तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. ज्यांच्या भावना प्रामाणिक असतात ना, देव त्यांचं नक्की ऐकतो. त्यामुळे आता देवाला नमस्कार करा. देव तुमचं नक्की ऐकेल.